डोंबिवलीमधील केमिकल कंपनीला मोठा स्फोट झाला होता आणि या स्फोटामध्ये आहे ते आजूबाजूच्या रस्त्यावरती उभा असलेल्या गाड्यांचं प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे। तुम्ही समोर पाहताय की याच गाडीच्या काही अंतरावरती ही कंपनी आहे। स्फोट झाला होता आणि या स्फोटामुळे गाडीचं पूर्ण नुकसान झालेलं आहे, काच वगैरे फुटलेला आहे, टायर फुटलेले आहेत आणि याच गाडीच्या टायराचे ते एक सिलेंडर सुद्धा उडून आलेला आपल्याला पाहायला मिळतोय। हे संपूर्णपणे तुम्ही पाहताय की या रस्त्यावरती केमिकल पसरलेलं आहे, काळ्या रंगाचं हे केमिकल पसरलेलं आहे आणि या स्फोटामधून जे ड्रम उडाले होते त्या ड्रम मधून हे संपूर्णपणे केमिकल आजूबाजूच्या रस्त्यावरती येऊन पसरलं असल्याचं या ठिकाणी दिसून येतंय। आम्ही तुम्हाला या घटनेची तीव्रता दाखवण्याचा प्रयत्न करतोय। इथं समोर सुद्धा अजून एक पांढऱ्या रंगाची गाडी तुम्ही पाहता की ही गाडी अक्षरशः पूर्ण जळालेली आहे। या जळालेल्या स्थितीमध्ये ही गाडी दिसते। पूर्ण गाडी जळालेली आहे, काचा गेलेल्या आहेत, टायर गेलेल्या, संपूर्ण गाडीला ही आग लागली होती। याच गाडीच्या पुढे जो ट्रक उभा आहे त्या ट्रकचं सुद्धा नुकसान झालेलं आहे। वरचं छत पाहताय ते संपूर्णपणे छत फाटलेलं आहे, जळालेलं आहे आणि या ट्रकच्या काचा सुद्धा पूर्णपणे फुटलेल्या आहेत। तुम्ही या ठिकाणी याच गाड्यांच्या बाजूच्या जो बाजूला रस्ता आहे त्या बाजूच्या दिशेला तुम्ही पाहता की इथं टेम्पो आहे, 2 टेम्पो उभा आहेत। ह्या टेम्पोच्या सुद्धा पूर्णपणे काचाची परिस्थिती पाहताय। टेम्पो पूर्ण चेपलेला आहे, काचा फुटलेल्या आहेत, वरचं शेड पूर्णपणे जळालेलं आहे, या ठिकाणी तुटलेलं आहे। त्यामुळे ही तुम्ही हे झाड बघताय बघा, झाड हिरवंगार हे झाड होतं, मात्र सध्या झाडावरती तुम्हाला क्वचितच पानं दिसतात। संपूर्ण झाड जळाल्यामुळे या ठिकाणी पानं सुद्धा जळलेत आणि जळलेल्या स्थितीमध्ये हे झाड आता तुम्हाला पाहायला मिळतं। त्यामुळे ह्या घटनेची तीव्रता बघा। ही जी कंपनी समोर पाहताय ही कंपनी काही अंतरावरती आहे आणि स्फोटामुळे बाजूला असलेल्या कंपन्यांचे या ठिकाणी शेड उडालेले आहेत, पत्रे उडालेले आहेत, लोखंड उडालेलं आहे, भिंती पूर्णपणे तुटलेल्या आहेत, फुटलेल्या आहेत। या ठिकाणी सिमेंटच्या भिंती फुटून खाली पडलेल्या आहेत। त्यामुळे या संपूर्ण स्थिती पाहिल्यानंतर तुम्ही विचार करू शकता या स्फोटाची तीव्रता किती भयानक असेल। त्यामुळे ही परिस्थिती आहे आणि ज्या कंपनीमध्ये हा स्फोट झाला होता त्या कंपनीच्या आजूबाजूच्या 10 ते 12 कंपन्यांचं पूर्णपणे नुकसान झालेलं आहे। या आजूबाजूला रस्त्यावर असलेल्या सगळ्या गाड्या फुटलेल्या आहेत आणि याच ठिकाणाहून 2 किलोमीटर पर्यंतची जी नागरी वस्ती आहे त्या नागरी वस्तीमधील घरांच्या काचा सुद्धा पूर्णपणे नष्ट नाबूद झालेले आहेत। त्यामुळे या घटनेची तीव्रता किती भयानक होती आणि यामध्ये आतापर्यंत 7 लोकांचा मृत्यू झालाय तर साधारण 35 पर्यंत लोक आहेत ते गंभीर जखमी झालेले आहेत। कॅमेरामॅन उत्तम कटियारसह विनायक पाटील, एबीपी माझा, डोंबिवली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।